महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. वडील रुग्णालयात तर कन्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बांधावर. गावित पिता कन्येचा शेतकऱ्यांना मदतीचा हात. भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी रुग्णालयातून साधला शेतकऱ्यांशी संवाद. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणीसाठी भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित शेतकऱ्यांच्या बांधावर. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे कांदा, मका, गहू आणि पपई या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा संकटकाळात राजकीय कर्तव्य आणि संवेदनशीलता जपत भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. स्वतः रुग्णालयात उपचार घेत असूनही डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आणि कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनाम्यांचे आदेश दिले. दुसरीकडे डॉक्टर हिना गावित यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मोठ्या प्रमाणावर नंदुरबार तालुक्याच्या शनी मंडळ आणि आसपासच्या गावांमध्ये काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि जोराने वादळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं या परिसरामध्ये नुकसान झालंय. आज सकाळपासून मी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः हे नुकसान झाल्याची पाहणी केली. माझ्यासोबत कृषी विभागाची, रेव्हेन्यू खात्याचे अधिकारी हे देखील या ठिकाणी पाहणी करायला आले होते आणि मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केली आहे की सरसकट सर्वांचे पंचनामे करा, कारण कोणाचं जास्त कोणाचं कमी, पण सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे. आणि दुर्दैवाने आता बरेचसे पिकं हे आता कापणीला आलेले होते. या परिसरामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होतो आणि कांद्याचं फार मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे. म्हणजे दुर्दैवानं जेवढा खर्च त्यांना लागवडीसाठी आला, कदाचित आता तेवढा सुद्धा त्यांचा निघणार की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केली आहे की सरसकट सगळ्यांचे पंचनामे करा. दुसरं, ज्यांनी ई पीक पाहणी जी पीक पाणी जे ऑनलाईन केली पाहिजे. आपल्या परिसरात बरेचसे शेतकरी जे आहे ते ऑनलाईन त्याच्या नोंदी करत नाही आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना केली की ज्यांच्या शेताचं नुकसान झालंय तो शेतकरी त्याचा सातबाराचा उतारा हा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही त्याचं या ठिकाणी पंचनामे करा, जेणेकरून ज्याचं ऑनलाईन जरी झालेलं नसेल परंतु प्रत्यक्षामध्ये शेतामध्ये त्या ठिकाणी त्याने लागवड केलेलं पीक आणि त्याचं झालेलं नुकसान याची नोंद ही अधिकृतपणे झाली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा नुकसानाची भरपाई ही मिळाली पाहिजे. नाही, आम्ही शासनाला ही विनंती करणार आहोत की लवकरात लवकर हे पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय गावित साहेब हे सध्या हॉस्पिटलला असल्यामुळे ते या ठिकाणी प्रत्यक्ष जरी येऊ शकले नाही तरी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्व जे नुकसान झालं हे त्यांनी सुद्धा बघितलं आणि त्यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आणि गावित साहेब स्वतः हे माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी सुद्धा ते या विषयावर बोलणार आहे. मी देखील यासाठी स्वतः पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना हे जे नुकसान झालं आहे याची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करेन. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, नंदुरबार.